साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। नतमस्तक होण्यासाठी श्री क्षेत्र शेगाव येथून आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याने शनिवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात प्रवेश केला। जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका शर्मा, आमदार सचिन कल्याण शेट्टी, भाजपचे शहाजी पवार आदींसह जिल्हा प्रशासनाचे प्रमुख अधिकारी आणि मान्यवरांनी पालखीचे भक्तिमय वातावरणात स्वागत मुखांना आपण देतोय। ह्याच्या व्यतिरिक्त आपण सर्व ठिकाणी जिथे जिथे पालखी मुक्काम असतात किंवा विसावा असतात त्या ठिकाणी असं पूर्ण एकूण जिल्ह्यात 143 आपण फर्स्ट एड सेंटर उभे करण्यात आलेले आहे। तसेच आपण ICU सेंटर 21 उभे करण्यात आलेले आहे आणि वारकऱ्यांना आणखीन सेवा सुविधासाठी आपण फिरते शौचालय हे सगळे पण देतो। आणि यावर्षी खूप मोठ्या प्रमाणे आपण वॉटरप्रूफ मंडप उभे करण्यात आले। जर तुम्ही बघितलं असेल तर उलेमध्ये पण आपण 5000 स्क्वेअर फूटचे आपण वॉटरप्रूफ मंडप यावर्षी विथ डबल मॅटिंग आपण केलेले आहे। सर्व वारकऱ्यांना सुविधा व्हावी आणि ज्यांना कुठल्याही प्रकारच्या असुविधा होऊ नये याच्यासाठी प्रशासन नेहमी प्रयत्न करतो आहे आणि यावर्षी पण आपण त्याप्रमाणे काम करण्यात आलेली आहे आणि नियोजन पण आणखीन आमचे चालू आहे। यंदाचे आषाढी वारी 2025मध्ये विशेषतः म्हणजे मागच्या वर्षी जर तुलनात्मक जर आपण बघितला, मागच्या वर्षी 3,15,000 स्क्वेअर फूटचे आपण वॉटरप्रूफ मंडप केले होते एकूण जिल्ह्यामध्ये। यावर्षी आपण 7,12,000 पर्यंत पोहोचलो आहे, म्हणजे दुप्पटपर्यंत आपण केलेली आहे। तसेच आपण ह्यावर्षी वायफाय बूस्टर स्पॉट्स पण ठेवलेले आहे 150 आणि वायरलेस 2G हँडसेट पण करण्यात आलेले आहे। आणि आपले ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी आणि तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत जे मोठ्या प्रमाणे गर्दी असतात त्या ठिकाणी आपण हॉस्पिटल ऑन व्हील्स असं 5 हॉस्पिटल्स तयार करण्यात आलेली आहे। तसेच मोबाईल चार्जिंग व्हॅन जे आहेत 5 ते पण तैनात करण्यात आलेली आहे। तसेच यावर्षी पंढरपूर शहरात आपले जे जुनी बसस्टँड आहे त्या ठिकाणी एक इंटिग्रेटेड कंट्रोल रूम तयार करण्यात आलेले आहे, जिथून पूर्ण प्रशासनाचे जे विभाग प्रमुख असतात ते तिथे बसून 350 जे आपले CCTV कॅमेराज आहे याच्यामधून आपण नियंत्रण ठेवण्यात येणार आहे आणि खालच्या यंत्रणांना वेळेवरी सूचना पोहोचतील आणि जे काही असुविधा झालेली आहे किंवा जे काही अडचण आलेली आहे ते सॉल्व्ह करण्यामध्ये आपल्याला हे इंटिग्रेटेड कमांड कंट्रोलची मुख्य भूमिका असणार।